नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेले 2 दिवसापासून व्हिडिओ अपलोड केलेला नाही किंवा लाईव्ह सुद्धा आलो नाही. वादळामुळे गेल्या 2 दिवसापासून इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे लाईव्ह येता आलं नाही. त्याबद्दल क्षमस्व. आज आपण मागच्या वेळेस जे प्रकरण बघितलं होतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टचं सेकंड चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याचा काही भाग आपले झालेले होते. त्या पुढील भाग मात्र आपल्याला कव्हर करायचा आहे. झालेले कोणकोणते भाग आहेत ते आपण बघू. एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, डोबेरायनर्स ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज अँड मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. एवढे पार्ट आपले झालेले होते. आज आपण पुढे जाणार आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल is discovered by Henry Moseley. So we have to discuss about Henry Moseley's contribution for the classification of elements. This is Henry Moseley's modern periodic table or long form of the periodic table. Behind the Henry Moseley, using atomic number instead of atomic mass as the organizing principle, was first proposed by Henry Moseley. He was the British chemist in 1913. Henry Moseley यांनी सर्वात प्रथम ॲटॉमिक मास ऐवजी ॲटॉमिक नंबर ही बेसिक प्रॉपर्टी राहील किंवा ही बेसिक प्रॉपर्टी गृहीत धरून मॉडर्न पिरियडिक टेबल तयार केला 1913 मध्ये. अर्ली डेट ऑफ मोस्ले त्यांनी तयार केला, परंतु त्यांनी तो जगासमोर आणण्या अगोदरच काय झालं, युरोपमध्ये पहिलं महायुद्ध छेडलं गेलं. When World War I broke out in Western Europe, Moseley left his research work at the University of Oxford behind to volunteer for Royal Engineers of the British Army. महायुद्ध छेडलं गेलं असल्यामुळं त्या महायुद्धात सैन्य जेवढं असेल तेवढं कमी पडतं आणि त्यामुळं सामान्य नागरिकही सैन्यात भरती व्हायला सुरुवात होते. ज्यावेळी गरज असेल त्यावेळेस सामान्य नागरिकांना आवाहन केलं जातं आणि त्यातूनच हेनरी मोस्ले हे ब्रिटिश आर्मीमध्ये सामील झाले आणि इंजिनियर म्हणून त्यांना त्या ठिकाणी जॉब मिळाला. मोस्ले वॉज असाइन्ड टू द force of British Empire in April 1915 as a telecommunication officer. टेलिकम्युनिकेशन ऑफिसर म्हणून त्यांची 1915 ला ब्रिटिश एम्पायर मध्ये एंट्री झाली. मोस्ले was shot and killed during the Battle of Gallipoli on 10 August 1915 at the age of 27. त्या युद्धातच काय झालं, त्यांना वीरमरण आलं. गलिपोली या ठिकाणी 10 ऑगस्ट 1915 ला त्यांच्या वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. मोस्ले हॅव बीन अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन फिजिक्स इन 1960. म्हणजे त्यांच्या मरणाच्या उपरांत त्यांना 1916 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. कारण ते जे करून गेले होते ते कार्य छोटं नव्हतं. आजपर्यंत ज्या शास्त्रज्ञांना क्लासिफिकेशन जमलं नव्हतं ते काम मोस्ले यांनी केलेलं होतं.
आणि त्याच्यामुळे त्यांना हे नोबेल प्राइज मिळालं. मॉडर्न पिरियडिक लॉ. This law was given by Henry Moseley in 1913. 1913 मध्ये त्यांनी हा लॉ डिफाईन केला आणि जगासमोर आणला. It states the physical and chemical properties of the elements are periodic function of their atomic numbers. Means atomic number is the basic property of every element according to हेनरी मोसले. म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या ॲटॉमिक मासवर नाही तर ॲटॉमिक नंबरवर अवलंबून असतात. हे सर्वात अगोदर त्यांनी जगासमोर आणलं आणि त्यानुसारच त्यांचा पिरियडिक लॉ तयार झाला. दिस इज द मॉडर्न पिरियडिक लॉ. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. Modern periodic table is based on atomic number of elements only. Atomic number च्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे त्यांनी या टेबलची रचना केली. हा टेबल तयार झाला तो या प्रकारे. पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स या प्रकारची टेबलची रचना आहे आणि हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, निऑन या प्रकारे क्रमाने त्यांनी या टेबलमध्ये सर्व एलिमेंट्सची मांडणी केलेली आहे. Moseley proposed this modern periodic table and according to which the physical and chemical properties of elements are periodic function of their atomic number and not atomic mass. याबद्दल आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहेच की ॲटॉमिक मास ही त्यांची बेसिक प्रॉपर्टी होऊ शकत नाही तर ॲटॉमिक नंबर ही त्यांची बेसिक प्रॉपर्टी आहे आणि त्या नियमानुसारच त्यांनी हा टेबल तयार केला. ग्रुप्स. द व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे उभे जे कॉलम आहेत. द व्हर्टिकल कॉलम्स इन मेंडेलिव्हज ॲज वेल ॲज मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. म्हणजे मेंडेलिव्हच्या सुद्धा काही संकल्पना त्यांनी कंटिन्यू केलेल्या होत्या ज्या योग्य वाटल्या. म्हणजे यामध्ये उभे जे कॉलम आहेत त्या कॉलमला त्यांनी काय नाव दिलं? ग्रुप्स नाव दिलं आणि त्यांच्या टेबलमध्ये 18 ग्रुप्स आहेत. Period. The horizontal rows in modern periodic table and Mendeleev's periodic table are called periods. There are 7 periods in this modern periodic table. 7 periods आहेत यामध्ये. हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये त्यांनी जी रचना केलेली आहे त्या रचनेची काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहे. त्यापैकी पहिलं म्हणजे हा जो फर्स्ट ग्रुप 1 आणि ग्रुप 2 या दोघांचा एक ग्रुप त्यांनी तयार केला आणि तो त्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं वैशिष्ट्य आहे. त्या अगोदर एक सांगणं आहे की इथं प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे बघा 1A 2A या पद्धतीने नावं दिलेले आहेत आणि वर 1 2 3 4 या पद्धतीने नावं दिलेले आहेत. तर ज्यावेळेस टेबल तयार झाला त्यावेळेस 1A 2A 3A 4A या पद्धतीने काही ग्रुप्स तयार झाले होते. तर 1B 2B या पद्धतीने काही ग्रुप तयार झालेले होते आणि मग काळाच्या ओघामध्ये ही पद्धत थोडीशी मागे पडली आणि 1 ते 18 असे कंटिन्युअस नंबर त्यांना देण्यात आले. मग हा जो पहिला आहे यामध्ये एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. यांना
एस ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. त्यापैकी ग्रुप 1 यांना अल्कली मेटल्स म्हटलं जातं. द एस ब्लॉक एलिमेंट्स, एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप ऑफ 1 and 2. Group 1 is the family of alkali metals and Group 2 is the family of alkaline earth metals. म्हणजे दुसऱ्या ग्रुपमध्ये काय आहे, अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. या पद्धतीने दोन ग्रुपचा हा एस ब्लॉक एलिमेंट्स पहिला भाग तयार झाला. त्याच्यानंतर पुढे पी ब्लॉक एलिमेंट्स. हे एस ब्लॉक एलिमेंट्स कशाला म्हणतात, पी ब्लॉक एलिमेंट्स कशाला म्हणतात, हे सगळं आपल्याला पुढे चर्चा करायची ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन घेणार आहोत त्यावेळेस. पी ब्लॉक एलिमेंट म्हणजेच ग्रुप 13 पासून ग्रुप 18 पर्यंत, ग्रुप 13 टू ग्रुप 18 आर कॉल्ड ॲज द पी ब्लॉक एलिमेंट्स. व्हॉट आर द पी ब्लॉक एलिमेंट्स? ग्रुप 13 टू ग्रुप 18. Then P block elements is the mixture of metals, non-metals and metalloids. हे जे ऑरेंज कलर मध्ये जे दिसत आहेत तुम्हाला ते सगळे मेटल्स आहेत. या पद्धतीने येलो आणि ब्लू जे दिसत आहेत ते सगळे नॉन मेटल्स आहेत आणि ग्रीन एरियामध्ये जे तुम्हाला एलिमेंट्स दिसत आहेत हे सगळे एलिमेंट्स हे मेटलाइट्स आहेत. अशा पद्धतीने पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स अशा तिन्हींचं मिक्सचर आहे. एस ब्लॉक एलिमेंट मध्ये फक्त मेटल्स होतं. ग्रुप 17, आता यामधले वेगवेगळे जे ग्रुप आहेत त्याचे काही वैशिष्ट्य. ग्रुप 17 इज द फॅमिली ऑफ हॅलोजन्स. 17 ग्रुपमध्ये जे कुठले एलिमेंट आहेत म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टटाईन या पद्धतीने हे जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्सला हॅलोजन्स असं म्हटलं जातं. देन ग्रुप 18 इज द फॅमिली ऑफ इनर्ट गॅसेस. दिस लास्ट ग्रुप, द ग्रुप 18 is the group of inert gases. We can call these as noble gases also. म्हणजेच हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन वगैरे हे जे आहेत हे सगळे काय आहेत, इनर्ट गॅसेस. देन नेक्स्ट वन इज द डी ब्लॉक एलिमेंट्स. Means the group 3 to group 12. These are D block elements. These elements are also called as transition elements. Transition elements. अगोदरचा P ब्लॉक जो आपण पाहिला होता त्यामध्ये पोस्ट ट्रान्झिशन एलिमेंट्स and halogen, inert gases and some other elements was there. In this part the elements are called as transition elements. The transition metals exhibit typical metallic properties. म्हणजे या एरियामध्ये जे कुठले मेटल्स आहेत किंवा जे एलिमेंट्स आहेत त्या मेटलच्या सगळ्या प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीने फॉलो करतात. म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला या एलिमेंट्स मध्ये दिसून येतात. हे जे एलिमेंट्स आहेत यांना डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं, म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स. देन लास्ट पार्ट ऑफ दिस मॉडर्न पिरियडिक टेबल, lanthanides and actinides. Actually lanthanides are situated at this position, means 57, and actinides are situated at the 89th position. But these elements cannot write at a single place, therefore
दे हॅव प्लेस्ड बिलो द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे या ठिकाणी एका ब्लॉकमध्ये एवढे सगळे एलिमेंट्स बसणं शक्य नव्हते, त्याच्यामुळे त्यांना काय केलेलं आहे, लॅन्थेनाइट्सला 57व्या ठिकाणी आणि ॲक्टिनाइट्सला 89व्या ठिकाणी पिरियडिक टेबलच्या खालच्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. These F block elements are often referred to as inner transition metals. यांना काय म्हटलं होतं, इनर ट्रान्झिशन मेटल्स असं सुद्धा म्हटलं जातं. लॅन्थेनाइड्स एलिमेंट्स आर नॉन रेडिओ एक्सेप्ट प्रोमेथियम विच इज रेडिओ. म्हणजेच प्रोमेथियम याच्याऐवजी लॅन्थेनाइड्स हे सगळे नॉन रेडिओ एलिमेंट्स आहेत. नॉन रेडिओ म्हणजे जे रेडिओ नाही. मग आता रेडिओ म्हणजे काय ते आपण बघू. ॲक्टिनाइड्स एलिमेंट्स जनरली हॅव ए रेडिओ नेचर. तुम्ही रस्त्यावर जाताना काही चिन्ह चमकताना पाहतात, घड्याळीच्या काट्यांवर काही बिंदू किंवा रेषा चमकताना तुम्ही पाहतात, रात्रीच्या वेळे अंधारामध्ये, पूर्ण अंधारामध्ये. हे काय, फ्लोरोसंट कलर्स त्या ठिकाणी वापरले जातात. आणि हे फ्लोरोसंट कलर्स हे कशापासून बनवले जातात, तर अशा प्रकारच्या रेडिओ एलिमेंट्स पासून बनवलेले असतात. म्हणजेच हे स्वतःहून प्रकाशित होतात, म्हणून यांना काय म्हटलं जातं, रेडिओ एलिमेंट्स असं म्हटलं जातं. मग हे जे रेडिओ एलिमेंट्स आहेत हे कशा ठिकाणी, त्या मॉडर्न पिरियडिक टेबलच्या तळाशी त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. या पद्धतीने इथं मॉडर्न पिरियडिक टेबल ची जी रचना आहे ती रचना आपल्याला लक्षात येते. त्यानंतर इथं या ठिकाणी हा जो ग्रीन एरिया आहे त्यामध्ये एक झिगझॅग लाईन तुम्हाला दिसते बघा. ही झिगझॅग लाईन म्हणजेच काय, एक प्रकारचं पार्टिशन आहे. दिस इज द पार्टिशन फॉर मेटल्स अँड नॉन मेटल्स. इट डिवाइड्स whole modern periodic table into 3 parts: metals, non-metals and metalloids. The traditional way of classification of elements. म्हणजेच ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक पद्धती जी होती अगोदर, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स या पद्धतीने क्लासिफिकेशन करण्याची, तीही या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ही जी झिगझॅग लाईन आहे, या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला, झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला जे कुठले एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स हे काय आहेत, मेटल्स आहेत, एक्सेप्ट द हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन सोडून इतर सगळे त्या झिगझॅग लाईनच्या अलीकडचे जे किंवा डाव्या बाजूचे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला आपण काय म्हणू शकतो, मेटल्स म्हणू शकतो. ऑल द मेटल्स lie on the left side of the zigzag line. Then right side of the zigzag line. Right side of the zigzag line, these elements are non-metals. म्हणजेच राईट साइडला सगळे नॉन मेटल्स आहेत. All non-metals lie on the right side of the zigzag line. Then what will be on the zigzag line? मग त्या झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला जे एलिमेंट्स तुम्हाला दिसतात बघा, हे जे जर्मेनियम, सिलिकॉन, आर्सेनिक, बोरॉन, हे जे सगळे एलिमेंट्स होते, हे एलिमेंट्स हे आपल्याला मेटल्स मध्ये पण दिसले आणि नॉन मेटल्स मध्ये पण दिसले. बघा, मेटल्स मध्ये पण होते, त्याच्यानंतर नॉन मेटल्स मध्ये पण होते.
या सगळ्या एलिमेंट्सला काय म्हटलं जातं? मेटलाइट्स म्हटलं जातं. मेटलाइड एलिमेंट्स lie along the border of this zigzag line. These elements shows the properties of metals as well as non-metals. म्हणजे या झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला जेवढे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला म्हटलं जातं मेटलाइट्स. मेटलाइट्स म्हणजे काय? तर ज्यांच्यामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स अशा दोघांच्याही प्रॉपर्टीज दिसून येतात, म्हणून त्यांना मेटलाइट्स असं म्हटलं जातं. इथं आपला पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचा मॉडर्न पिरियडिक टेबल हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण संपवला.